अँकर प्रथमेश आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. एक ग्रुप फोटो होऊ दे. सर्व रोटरी क्लब ऑफ जोई सोलापूरच्या सदस्यांना मी निमंत्रण देतो, त्यांनी जरा स्टेजवर यावं आणि आपले आजचे जे कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत एजी शेंडे सर, त्यांच्यासोबत आपल्याला एक फोटो काढून घ्यायचा आहे. रोटरी क्लब ऑफ जोई सोलापूर यांच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एका सुंदर अशा फोटोसाठी, एका सुंदर अशा आठवणीला तयार करण्यासाठी आपण सर्वांनी मंचावरती यायचंय. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय शेंडगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण एक रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचा एक फोटो घेणार आहे. आणि यानंतर एका सुंदर अशा गाण्यानंतर आपण अजून मजा करणार आहे. त्यासाठी खुर्चीवर कोणीही बसायचं नाहीये, सगळ्यांनी समोर यायचंय. या संस्थेच्या वतीनं येते 19 ऑक्टोबर रोजी गुजराती मित्रमंडळ कार्यालय या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचा शिबिराचं आयोजन रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच सोबत जयपूर फूडच्या शिबिराचं देखील आयोजन रोटरी क्लबच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दमानी ब्लड बँक या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीनं या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यापासून ज्यांना या सोयीचा, सुविधेचा, या योजनेचा लाभ ज्यांना घेता येईल अशा सर्वांपर्यंत ही सुविधा पोहोचवायची आहे. सुंदर असे उपक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून सतत वर्षभर घेतले जातात आणि ज्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब आणि गरजू लोकांपर्यंत त्यांचा फायदा व्हावा यासाठी रोटरी क्लब निश्चित नेहमीच काम करत असतं. आणि त्याच माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि जयपूर फूडचं शिबिर रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे. आजच्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सन्माननीय शेंडगे सर यांचा, सोबतच गायकवाड सर आणि अक्षय पाटील सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करत क्षीरसागर फार्मच्या वतीनं आणि आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करत आहोत. मी आदरणीय शेंडगे सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे अशी सन्माननीय शेंडगे सर यांचा सत्कार सौरभ क्षीरसागर यांनी करावा अशी विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करूया. नाही सर, मागे लोगो यायला पाहिजे की आपलं. साहेब यांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी देखील समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांच्या सहकार्याने, ज्यांनी अतिशय आमच्यासाठी दक्षता घेतली आणि आमची सुरक्षा करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून उपस्थित राहिले असे सन्माननीय गायकवाड साहेब यांचा देखील सन्मान मेघ संजीव फार्म हाऊसच्या वतीनं सौरभ क्षीरसागर सर यांनी करावा अशी विनंती करतो. थांबा, दोन्ही साईडने घेऊ. थांबा. यानंतर अक्षय पाटील सरांचा सत्कार. हा, काढू का? ओके. जोरदार गाण्याने आपण सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करणार आहोत. गरब्यामध्ये एक गोष्ट आपल्या प्रत्येकाला शिकण्यासारखी असते की कुठं पुढे जायचं, कुठं थांबायचं, कुठं वळायचं, कुठं मागं जायचं. हे जोपर्यंत आयुष्यात आणि गरब्यात कळत नाही ना तोपर्यंत दोन्हीही जगता येत नाही. त्याच्यामुळं मनमुराद आनंद घेण्यासाठी आपल्याला थांबायचंही नाही, वळायचंही नाही आणि फक्त पुढे जायचंय हे ध्येय ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि मेघ संजीवनी फार्मच्या वतीनं वर्षभर रंगपंचमीचा एक सुंदर असा इव्हेंट सोलापुरात कुठंच होत नाही अशा पद्धतीचा अप्रतिम असा इव्हेंट मेघ संजीव फार्मच्या वतीनं आयोजित केला जातो. याच सोबत आमरस पार्टी, हुरडा पार्टी आता चालूच होणार आहे, हुरड्याचा सीझन. त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून एकदा मेघ संजीव फार्म्सना भेट द्यायची आहे. हुरडा पार्टीचा सगळ्यात मोठा महोत्सव सोलापुरातला असतो तो मेघ संजीव पार्क मध्ये, या फार्म मध्ये एकदा साजरा करण्यासाठी निश्चित या. याच सोबत वर्षभर तुम्हाला ज्याही वेळेस वाटेल की आम्हाला वनभोजनाला जायचंय तर मेघ संजीव सारखा सोलापुरातील निसर्गरम्य अशा ठिकाणी असणारा फार्म सोलापुरात तुम्हाला इतरत्र पाहायला मिळणार नाही.
त्यासाठी एकदा अवश्य मेघ संजीव फार्म मध्ये आपली भेट द्या आणि आपला आनंद द्विगुणित करा. आणि आपण याच सोबत मी सगळ्यांना विनंती करतोय की पुढील गाण्यावर खुर्चीवर कुणीच बसणार नाही, प्रत्येक जण या ठिकाणी आनंद घेणार आहे. आणि मेघ संजीव फार्मच्या वतीनं मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आणि आज सर्व माझे प्रियजन सर्व या माझ्या आमंत्रणाला मान देऊन सगळ्यांनी जी उपस्थिती लावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत सगळ्यांचे. आणि खूप एनर्जेटिक जो आजचा इव्हेंट झाला कार्यक्रम तो असाच होत जावं, वर्षानुवर्षे आपण साथ द्यावी आणि सगळ्यांनी माझ्याकडे यावे आणि एनर्जेटिक आणि आरोग्यदायी आयुष्य असंच सगळ्यांनी जगावं हीच भवानीच्या आईचरणी भवानीच्या चरणी माझी प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो आणि सगळ्यांनी अशाच निसर्गरम्य ठिकाणी आनंद घ्यावा. आणि धन्यवाद आल्याबद्दल, थँक्यू. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी मेघ संजीवनी फार्म यांच्या वतीने रोटरी क्लब व सोलापूरवासियांसाठी अतिशय उत्कृष्ट असा दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्यांना नाचता येत नाही किंवा हलता येत नाही असे सहभागी झाले, जे माझ्यासारखे अतिशय प्रोफेशनल माणसं आहेत, जे की खुर्चीवर बसल्याशिवाय दुसरे काय करू शकत नाहीत, असे लोक घामाघाम होऊन की घामाच्या आंघोळ झाला अशा पद्धतीने नाच किंवा डान्स केला, अशी अप्रतिम संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी मेघ संजीव फार्मच्या सर्व श्रीमती क्षीरसागर मॅडम यांना, रोटरी क्लब अकलूज आणि DG सुरेश साबो यांच्या वतीने व सर्व रोटरी परिवाराच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. असेच कार्यक्रम त्यांनी वेळची वेळ घेऊन रोटरीच्या सर्व सदस्यांना त्यांच्या अंगीकृत कलांना वाव देण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो. आणि माझा या ठिकाणी अतिशय सुंदररित्या सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. अजून एक जगांचा आभार मानणार आहोत की एक सुंदर असा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलाय. आणि अंबेच्या जयकारानं पुढील गाण्याला आपण सुरुवात करूया आणि सगळेच जण या ठिकाणी मनमुराद आनंद घेतील यात शंकाच नाही. बोलो अंबे मात की जय. आई राजा जय माशाल्लाह, बहुत ही खूबसूरती के साथ कार्यक्रम का जो है समारोह हो रहा. अभी आखिरी गाना होगा और उसके बाद जो है ये बेहतरीन कार्यक्रम का समारोह किया जाएगा. बहुत ही प्यारा. ओ भैया ये गाना अबे
एकदा सगळे माझ्यासोबत म्हणणार रोटरी क्लब साठी ही फेम हुर्राय! एक व्हिडिओ तो म्हणता ना, हा सगळे जण जवळ येतील आणि मग म्हणतील. या इकडे या, जवळ या, जवळ या, जवळ या. जे जे मागे उभारले ते सगळे जवळ या आणि आपण त्यानंतर एकदमच एक जोरदार आवाज देणार आणि नवरात्रोत्सव 2024 ला या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. एक फोन मला सापडलेला आहे, आयफोन आहे, ज्याचं कोणाचं असेल माझ्याकडून घेऊन जा. एक छानसं गिफ्ट मला द्या आणि घेऊन जा. एकदा रोटरी क्लब साठी हिप हुर्राय! हिप हुर्राय! हिप. हुर्राय! क्या बात आहे. आणि याच सह आम्ही या ठिकाणी थांबतोय आणि आपल्या सर्वांची रजा घेतोय. आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य नांदो याच शुभेच्छा देत मेक संजीव फार्मच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाची याच ठिकाणी सांगता करत आहोत. आपल्या सर्वांसाठी भोजनाची अल्पोपहाराची कशाची नाश्त्याची आणि दुधाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्वांना विनंती आहे की त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही या ठिकाणाहून जाऊ नये. आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात यश कीर्ती आणि भरभराट होऊ याच शुभेच्छा देत आम्ही या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. गुड नाईट. वाह वाह, एक नंबर. हॅलो हॅलो. या कार्यक्रमाची सांगता करता एक व्यक्तीचे कौतुक करणे राहून गेले की ज्यांनी या कार्यक्रमात जी रंगत वाढवली असे आमचे लाडके प्रथमेश. त्यांची कौतुक करायचे राहिले, त्यांचे आभार मानायचे राहिले, तर त्यांनी येऊन पुष्पगुच्छ स्वीकारा. प्रथमेश भाई की ज्यांनी आमच्या जीवनचे सगळे फोटो क्षण घेतले आहेत ते फोटोग्राफर. तर या त्यांचंही अभिनंदन आणि खूप खूप कौतुक करते. चला हो दादा चला. तर या ठिकाणी सगळ्यांचे कौतुक छान झाले. त्यांच्या सगळ्या व्यक्तींच्यामुळे या सगळ्यांच्यामुळे माझ्या कार्यक्रमाला रंगत आली आणि यांच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद धन्यवाद. आणि असेच वर्षानुवर्ष जुळून राहा आणि सगळ्यांनी छान साथ द्या आणि सगळ्यांनी छान एन्जॉयमेंट करा. सायन्स सिस्टीम वाले हे जाणं पाहिजे. आणि या ठिकाणी ज्यांनी म्युझिक सिस्टीम जे आपल्यापर्यंत पोहोचवली, ज्या म्युझिकमुळे आनंद झाला, ते माननीय कांबळे सर, त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही कौतुक या ठिकाणी करत आहे की त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली. एक नंबर. थँक्यू. बहुत ही खूबसूरती के साथ जो है सभी लोगों का सत्कार किया गया, सभी लोगों का जो है पूरा आभार व्यक्त किया गया. माशाल्लाह बहुत ही शानदार पूरा कार्यक्रम हुआ है. तो चलिए अभी सीधा अपन भी अपने फार्म हाउस की तरफ निकलेंगे. बोलते बहुत ज़्यादा देर हुई भाई. चलो, बहुत ही खूबसूरती के साथ अभी जो है थोड़ी देर पहले यहाँ पर हमने एंजॉय किया. बहुत ही शानदार जो है पूरा इवेंट हुआ माशाल्लाह. सभी लोगों ने जो है अपने अपने हिसाब से इस पूरे इवेंट को एंजॉय किया. अभी सभी लोग जो है नाश्ते का लुत्फ़ उठा रहे माशाल्लाह. बहुत ही खूबसूरत हुआ भाई इवेंट, बहुत ही खूबसूरत हुआ. सभी लोगों ने बहुत ज़्यादा धमाल किया है, बहुत ज़्यादा एंजॉय किया है, बहुत ज़्यादा मज़ा किया है. तो देखेंगे इंशाल्लाह अगले साल जो है इससे भी बेहतरीन इवेंट जो है हम ऑर्गेनाइज़ करेंगे. इससे भी बेहतरीन जो है गरबा हम खेलेंगे. बहुत ही ज़बरदस्त है. अभी यहाँ से सीधा क्या बोलते हुल्डे पार्टी के वक्त मिलेंगे बोलते आपण. तर थांबा 2 मिनिट. सौरभ भाऊ, प्रथमेश साहेबांना विचारू, तुम्हाला कसं वाटलं हे पूर्ण इव्हेंट कसं वाटलं दादा? अतिशय सुंदर इव्हेंट आणि ज्याच्यामध्ये मोजक्याच लोकांना बोलवण्यात आलेलं होतं की जिथं प्रत्येकाला मनमुराद आनंद घेता येईल, जिथं कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही. आणि अतिशय उत्तम अशा नियोजनामध्ये मेक संजीवनी फार्मचा हा सुंदर असा इव्हेंट आज पार पडलेला आहे दांडियामध्ये. पुढच्या वर्षी, यावर्षी जरी तुमचं मिस झालं असेल तरी पुढच्या वर्षी नक्की या. त्याच्या आधी हुरडा पार्टी, आमरस पार्टी याचा आनंद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या मेक संजीव फार्म्सला. धन्यवाद दादा. सौरभ भाऊ, कसं वाटलं पूर्ण तुम्हाला? कसं? खूप खूप सुपर आणि खूप खूप छान झालेला आहे इव्हेंट. फक्त VIP आणि छान छान लोकांचे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला, हां, त्याबद्दल खूप खूप आभार. तर पुढच्या वर्षी लोकांना बोलवता का नाही तुम्ही? पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त क्राऊड बोलवणार आहे. हां, आणि त्यांची अरेंजमेंट आम्ही छान छान ह्याच्यापेक्षा चांगली अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दादा. बाकीचे सगळं तुम्हाला व्हिडिओमधून दिसेल. हां, धन्यवाद धन्यवाद. खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण इव्हेंट झालेलं आहे. आपण फीडबॅक घेतलं मोठ्या मोठ्या लोकांशी, बाकीच्या पण लोकांशी आपण बोलूया, त्यांचं पण एक फीडबॅक घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. तर मॅडम, सर तुमचं पहिलं नाव सांगा. तर कसं वाटलं बंडेवार सर पूर्ण कार्यक्रम तुम्हाला? संजीव फार्म हे खूप मस्त आहे. हां, तर गावापासून 7-7 किलोमीटरवर आहे आणि एक फार्ममध्ये असलेलं हे डेस्टिनेशन आहे. त्यामुळे आम्हाला इथे येऊन
दांडियाचा जो प्रोग्राम आणि गरबाचा जो प्रोग्राम आहे आम्ही तो खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने डान्स पण झाला आहे. आमच्या रोटरी क्लब जो सोलापूरने खूप चांगलं एन्जॉय केलेलं आहे आणि त्यानंतर हा गरमागरम पावसाच्या वातावरणामध्ये वडापाव पण खायला मिळतोय. वडापाव आवडला होय तुम्हाला जास्त. एकदम. धन्यवाद सर. आणि अजून तुम्ही सोलापूरच्या लोकांना काय म्हणायचं तुम्हाला या पूर्ण इव्हेंट बद्दल? जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या इव्हेंटला किंवा जे मेक संजीव फार्म जे वेगवेगळे चांगले इव्हेंट्स राबवतात तर त्या इव्हेंट्सला सर्वांनी येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि या इथे येऊन चांगलं एन्जॉय पण करावा. धन्यवाद सर. धन्यवाद मैडम. तो फिर चलो भाई, आज का दिन बहुत ही लंबा था, पूरा इवेंट वगैरह एंजॉय करे. अचानक जो है अपने को इवेंट छोड़ को आना पड़ा. अपने एक दोस्त के पिताजी का जो है इंतकाल हुआ था तो वहाँ पर गए थे अपन, तो दोस्त को वगैरह मिल को आए. वहाँ से जो है वापस आते वक्त जो है बारिश में भीजे भी. अभी सीधा जो है फार्म हाउस पर जाएंगे बोलते हैं, लेकिन जाने से पहला जो है गोंदड़ चालू है अपना सुमित भाई उनके मंडल में, तो वहाँ पर भी जाकर ज़रा विजिट कर पाएंगे. तो फिर अगर आपको ये पूरा दांडिया का पूरा कार्यक्रम पसंद आया, ये पूरा गरबा का ये पूरा इवेंट पसंद आया है तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ और जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से ऐसे ही किसी बेहतरीन इवेंट में. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.